विधानसभा निवडणुकीचा प्रचार सुरू झालेला असला आणि रंगात आलेला असला तरी सुद्धा जालन्यामध्ये महायुतीचे उमेदवार अर्जुन खोतकर यांच्या प्रचारामध्ये भाजप काही सक्रिय नाही आहे। त्यामुळे खोतकरांनी आज भोकरदनमध्ये भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांची भेट घेतली। जवळपास तासभर या दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे। त्यानंतर आपलं मनोमिलन झाल्याचं खोतकर यांनी सांगितलंय। लोकसभेमधल्या पराभवाच्या नंतर रावसाहेब दानवे आणि अर्जुन खोतकर यांच्यामध्ये काहीशी कटुता आली होती आणि या पार्श्वभूमीवरती या भेटीला अत्यंत महत्त्व आहे। तर ही भेट झाल्याच्या नंतर अर्जुन खोतकर नेमकं काय म्हणतात आपण बघूयात। आज या ठिकाणी मी स्वतः माननीय रावसाहेब पाटील दानवे यांची भेट घेण्यासाठी आणि आशीर्वाद घेण्यासाठी आलेलो आहे। ज्या काही जुन्या गोष्टी कळत नकळत कोणाकोणी घडल्या असतील त्या सर्व पोटात घालून घ्यायचं ठरवलं आणि पुन्हा एकदा नव्याने हे दोन परिवार दोन पक्ष आम्ही एकत्र येऊन या ठिकाणी एक नवीन संकल्प करायचं ठरवलं आणि तो आशीर्वाद मला दादांनी या ठिकाणी दिलेला आहे आणि निश्चितपणे भविष्य काळामध्ये जे काय होईल ते चांगलंच होईल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।